त्याबद्दल बोलू. मागची मीटिंग आपली 16 तारखेला झाली होती. त्याच्यानंतर 23 तारखेला डॉक्टर ज्योत्स्ना पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. वायर सांभाळ इकडून ह्या बाजूने जायचं. फोटो नाही का? तसंच सौ उज्ज्वला शुक्ल यांनी सुद्धा त्यांचा 23 तारखेला वाढदिवस साजरा केला. होळकर साहेब आहेत का? 21 तारखेला आशाताई होळकर आणि आबासाहेब होळकर यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. ते आलेले नाही आज. याच्यानंतर आपलं मळोदे सरांना बोलवतो. हॅलो मळोदे सर, या इकडे नाही आहे सर. हॅलो हंगामी प्रेसिडेंट निमसे साहेब, सेक्रेटरी शुक्ल साहेब आणि उपस्थित मित्रांनो, मी आज 1 जुलै 25 ते 30 जून 26 या वर्षाचा जमा खर्च आपल्यासमोर सादर करीत आहे. मैत्रिणींनी ऐकायचं की नाही? सर्वांसाठी बोलले एकूण सभासद संख्या 48, टोटल सभासद 18, 16,000 2,88,000, सिंगल सभासद 8,000 64,000, एक सभासद 10,000 रुपये, 2 सभासद 5,500 11,000 रुपये, एक सभासद 5,000. सुरेखा जोशी व बाळासाहेब जोशी यांनी 3 मीटिंग अटेंड केलेले आहे, त्यांचे 1,800 रुपये जमा आहे. दिवाळी डोनेशन 45,900 जमा झालेले. पोस्टल कर्नाटक विथ डोनेशन 5,170. मागील वर्षाची शिल्लक 1,14,400 या वर्षाचे सेव्हिंग खात्यावरील व्याज 7,931. याप्रमाणे एकूण जमा 5,53,425. खर्च ब्रेकफास्ट मीटिंग 21 1,60,986. डिनर मीटिंग 3 1,27,291. मिसलेनियस एक्सपेन्सेस बुके पेन केक 10,858. दिवाळी स्कूल डोनेशन 50,000. इन्कम टॅक्स रिटर्न श्री मंडलिक यांची फी 3,540. एकूण खर्च 3,52,925. बँक बॅलन्स 2,08,800. मंजूर. आज चालू वर्षाची आजपर्यंत 30 सभासदांची फी जमा झालेली आहे. तरी उर्वरित सभासदांनी लवकर फी जमा करा. धन्यवाद. थोडे घ्यायला
आजच्या सभेचे वक्ते ही म्हटली मैत्री मला श्री प्रवीण मानकर व मिसेस मानकर यांचं मी वसंतराव मुंचे आजच्या सभेला स्वागत करतो आणि श्री प्रवीण मानकर यांना स्टेजवर यायची विनंती करतो. आजचा विषय आहे विदेशात भेटलेली माणुसकी. मी डॉक्टर शिवदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया मानकर साहेबांची ओळख करून द्यावी. नमस्कार जीवलग मित्र मैत्रिणींनो. आज या नूतन वास्तूमध्ये आपली ही पहिलीच सभा संपन्न होत आहे आणि मला वाटतं हा एक चांगला स्वागतार्ह असा बदल आहे. ह्या वास्तूबद्दल प्रत्येकाला काय वाटतं ते सभा संपल्यानंतर कळवावं आणि काही बदल हवे असल्यास काही सुधारणा हव्या असल्यास त्या पण आपण करून घेण्याचा प्रयत्न करूया. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री प्रवीण मानकर यांचं मी या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्री प्रवीण मानकर हे एक अफलातून व्यक्तिमत्व आहे. आपण जेव्हा हिवाळी शाळेला भेट दिली तेव्हा ते तिथे आपल्याबरोबर उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांचा थोडासा परिचय झालेला होता. पण त्यानंतर त्यांचा जो परिचय माझ्याकडे आला तो वाचून मी अक्षरशः तोंडात बोटं घातली. ह्या गृहस्थांनी जगाच्या पाठीवरच्या 75हून अधिक देशांचा प्रवास केलेला आहे. नुसताच प्रवास केलेला नाही आहे म्हणजे जसं आपल्या केसरी ट्रॅव्हल किंवा वीणा ट्रॅव्हलच्या शाळकरी सहली जातात, चला लाईन लावा, बसमध्ये चढा, बसमधून उतरा आणि मग ती रोज आपली भोज्याला शिवल्यासारखी काही स्थळं असतात तेवढी बघायची आणि परत हॉटेलमध्ये येऊन झोपायचं, तशा प्रकारचा प्रवास यांनी केलेला नाही आहे. तर यांनी खऱ्या अर्थाने ज्याला बॅक पॅकर म्हणतात अगदी स्वच्छंदपणे मुक्तपणे त्यांनी ह्या 75 देशांचा प्रवास केलेला आहे. बरं, हे सगळे काही अगदी प्रगत देश होते अशातला काही भाग नाही आहे. इथे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध असतात आणि 5 स्टार हॉटेलमध्ये सगळी सोय होते असं मुळीच नाही. मध्य आशियामधले जे सगळे कझाकस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान वगैरे जी सगळी आपल्याला अपरिचित असलेली नावं आहेत त्यांना पण त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि केवळ नुसत्याच भेटी दिलेल्या नाही आहे तर तिथल्या लोकजीवनामध्ये ते समरस झालेले आहेत. त्या मंडळींच्या मध्ये त्यांच्यातलाच एक होऊन त्यांनी अनेक दिवस अनेक आठवडे मुक्काम केलेला आहे. त्यांची संस्कृती कशी आहे, त्यांचं खाणं पिणं कसं आहे, त्यांची जीवनशैली कशी आहे याचा अगदी त्यांनी ग्राउंड झिरो ज्याला म्हणतात, जसे वार्ताहर जातात त्याप्रमाणे त्यांनी त्या ग्राउंड झिरोला जाऊन प्रत्यक्ष तिथे अनुभव घेतलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर ते सगळं चित्रांकित केलेलं आहे. त्यांना फोटोग्राफीचा पण छंद आहे. तर असं हे आपलं व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेलं आहे. आणि त्यांच्याकडून केवळ त्या स्थळांविषयी तर आपल्याला माहिती मिळणारच आहे, पण स्थळांची माहिती आपल्याला कुठूनही गुगलवरून वगैरे किंवा ट्रॅव्हल बुक असतात त्याच्यावरूनही आपल्याला स्थळांची माहिती मिळते. पण ती माणसं कशी आहेत, त्यांची वागणूक कशी आहे हे आपल्याला त्या पुस्तकांमधून किंवा गुगलमधून कधीच कळू शकत नाही. प्रत्यक्ष माणूस तिथे जाऊन आलेला असतो आणि त्याने अनुभव घेतलेले असतात त्याच्याच तोंडून ते आपल्याला कळू शकतं आणि ते आपल्याला आपले अनुभव कथन करणार आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य सूत्र त्यांचं असं आहे की प्रत्येक देशातला माणूस हा माणूसच आहे, त्याच्यातली माणुसकी ही जिवंत आहे. आणि अतिशय हृदय असं ते दर्शन त्यांनी घेतलेलं आहे की आपण समजत असतो की आपलाच देश श्रेष्ठ आहे, आपलीच संस्कृती श्रेष्ठ आहे आणि जगातल्या सगळ्या संस्कृतींचा पाया आपणच घातलेला आहे.
असा एक समज आपल्याकडे पाहायला मिळतो. तसं नसून जगातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत, त्यांची ती माणुसकी आहे, हे सुद्धा दर्शन आपल्याला त्यांच्या व्याख्यानामधून होऊ शकेल. आता त्यांच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर मुळामध्ये ते कॉमर्सचे पदवीधर आहेत. BCom LLB ची डिग्री त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ते फायनान्स सेक्टरमध्ये उतरले. फायनान्स सेक्टरमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. म्हणजे भारतात तर केलेलंच आहे, परदेशामध्येही ते अनेक वर्ष वास्तव्याला होते. ईस्ट आफ्रिकेमध्ये होते, त्याच्यानंतर मिडल ईस्टमध्ये होते. तिथे त्यांनी उत्तम रीतीने आपलं फायनान्स सेक्टरमधले जे काम आहे ते पूर्ण केलेलं आहे. आता ते जवळजवळ निवृत्तीला आलेले आहेत, पण अजूनही त्यांचं मन अतिशय तरुण आहे आणि त्यांची भ्रमंतीही चालू आहे. त्यांचा परिचय मी आपल्या ग्रुपवरती पाठवलेलाच आहे, म्हणून इथे काही विस्तृत मी काही फार सांगत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा एका हेतूने त्यांना आता विनंती करतो की आपल्या अनुभवांचं त्यांनी कथन करावं. श्री मानकरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हॅलो. हो हो. हॅलो. व्हिडिओ ऍडजस्ट होईपर्यंत तिथं काही गोष्टी सांगतो सर. तिथं नाही म्हणजे तुम्हाला डिस्टन्स मिळेल आणि मी असा फिरणार नाही. तुम्ही फिरणार हां हां. आपल्यापैकी थांबा थांबा करतो ऍडजस्ट तो करतो. बंद करायला पाहिजे. केला बंद. केला ना? हां. आपल्यापैकी बऱ्याच जणांची माझी ओळख दिवाळी शाळेमध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा झाली होती, बरोबर बरं. आणि त्याच्यानंतर मी 3 दिवस त्या शाळेमध्ये मुक्काम केला आणि उद्देश असा होता की त्या लहान मुलांना बोलायचं कसं शिकवायचं. आणि ते 3 दिवस मी तिथे मुक्काम केला. प्रचंड प्रमाणावर गरमी होती, पण मुलांनी जे प्रेम दिलं, सरांनी जे प्रेम दिलं ते इतकं आफलातून होतं की मला ती गरमी जाणवलीच नाही आणि मी खूप मजा केली असं डेफिनेटली सांगू शकेन. त्यामुळे तो एक अत्यंत चांगला अनुभव होता. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीतर्फे महिन्यातनं एकदा जागतिक सिनेमा दाखवला जातो. हे माहिती आहे का तुम्हाला? ओके. तर तो ही सिनेमा विशाखा हॉलमध्ये मेन हॉलमध्ये दाखवला जातो महिन्यातनं एकदा. आणि साधारणतः जागतिक सिनेमा हे खूप जागतिक सिनेमे आहेत, त्याच्यापैकी एखादा चांगला सिनेमा मी निवडतो, पर्टिक्युलरली मीच निवडतो आणि त्याच्याबद्दल हा सिनेमा कसा बघायचा, काय बघायचा वगैरे वगैरे सांगून आम्ही सिनेमा बघतो. याचं कारण असं की माणसाने सिनेमा रसिक झालं पाहिजे, माणसाला फिल्म कळली पाहिजे. आणि सिनेमा ही आर्ट इतकी प्रचंड आहे की जिथे सगळे सर्जनशील लोक एकत्र येतात आणि मग काहीतरी घडवतात. त्यामुळे तुम्ही दादा मार्केटिंगचं वगैरे बाहेर बोर्ड वगैरे असतो तर येत जा, अतिशय चांगला अनुभव असतो तो. तुमच्या सोसायटीचा एक ग्रुप पण आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तो जॉईन करता येईल. तिसरी गोष्ट अशी म्हणजे 75 देश फिरल्यानंतर मला जेव्हा लोक भेटायचे तेव्हा मला ते सांगायचे किंवा मला विचारायचे आणि मी जेव्हा त्यांना माझ्या गोष्टी सांगायचो तेव्हा ते वाव करायचे. सध्याच्या भाषेमध्ये वाव मुवमेंट म्हणजे माहिती तुम्हाला काय असतं की काहीतरी वेगळं विचित्र नॉर्मली शक्य नाही वगैरे असं. आणि मग ते वाव मुवमेंट मी खूप ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी पण भव्य आणि दिव्य काहीतरी करायचं करतोय आणि 75 देश फिरलोय वगैरे वगैरे. आणि बॅकपॅकिंग नावाच्या पद्धतीचा, प्रवासाच्या पद्धतीचा मला शोध लागला. आणि मी जेव्हा 2017मधून मिडल ईस्टमधून परत आलो तेव्हा एक गोष्ट ठरवली की नाशिकमधल्या लोकांना बॅकपॅकिंग शिकवायचं. 7 वर्ष झालं हे स्वप्न मी स्वतःच्या मनाशी शरीरात बाळगत होतो आणि हळूहळू ते स्वप्न मोठं मोठं होत होतं. येत्या 30 जुलैला नाशिकमध्ये प्रथमच
कदाचित महाराष्ट्रामध्ये प्रथमच नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क स्थापन होत आहे. त्याचा शुभारंभ हा विशाखा हॉलमध्येच होणार आहे. गंमत सांगायची म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानने या उपक्रमाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे कोणताही नवीन कार्यक्रम सुरू करायचा म्हटलं घर द्यावं असे होतं ना, आणि मग घर नसल्यामुळेच उपक्रम सुरू होत नाही असं न होता त्यांनी अनकंडिशनल पद्धतीने आपल्याला जो उपक्रम, त्यामुळे या उपक्रमात सातत्य राहणार आहे. या उपक्रमात आपण मुळातच बॅकपॅकिंग कसं करायचं, कुठे करायचं, का करायचं, कसं नाही करायचं याविषयी उद्बोधन करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी उद्घाटनाला या. दर महिन्याची सभा असते तेव्हाही या. याचं कारण असं की प्रवास हा आपला सगळ्यांचा मानवाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणी सहल म्हटली म्हणजे आपण जातो, तरुणपणी लग्न झालं की आपण हनीमूनला जातो, नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण फिरत असतो, आणि हे सगळं झाल्यानंतर म्हातारपणी असं वाटतं की एकदा चारी धाम करून घ्यावे आणि मग जय राम बोलावं. बरोबर की नाही? त्यामुळे प्रवास हा आपला अत्यंत आवडीचा विषय आहे आणि त्याविषयी ह्या कार्यक्रमामध्ये उद्बोधन होईल, पण बॅकपॅकिंग पद्धतीने प्रवास केला तरच. आतापर्यंत मी 75 देश बॅकपॅकिंग पद्धतीने प्रवास केला. याचा अर्थ असा की मी हे सगळे प्रवास कमीत कमी खर्चात केलेले आहेत. मी हे सगळे प्रवास खूप संशोधन करून त्याची मांडणी करून मग मी घरातनं बाहेर पडलेलो आहे. माझे बाहेरचे बॅकपॅकिंगचे प्रवास साधारणतः कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 75 दिवसांचे असतात. कधी कधी मी एकच देश 15-15 दिवस फिरत असतो. इराणमध्ये मी 19 दिवस होतो. अमेरिकेमध्ये जवळजवळ 60 दिवस होतो. चीन आणि हाँगकाँग मिळून जवळजवळ 25 दिवस होतो. त्यामुळे जे काय आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं आहे हे मी ठरवतो, कसं बघायचं आहे हेही मी ठरवतो, आणि हे सगळं अत्यंत कमी खर्चात होतं. उदाहरणार्थ 66 दिवसांची माझी युरोपची ट्रिप साधारणतः 7 वर्षापूर्वी फक्त 3.25 लाखामध्ये झालेली आहे. आणि 66 दिवसांची 66, कारण मला विसाच तेवढा मिळाला होता म्हणून शेंजेन विसा. आणि मी फक्त 2च तिकीटं घेतली होती, दिल्ली टू मॉस्को. तुम्ही विचार दिल्लीला का बरं गेला हा माणूस, कारण मुंबई ते मॉस्को हे तिकीट महाग होतं. मग मी त्याच्यात रेल्वेचं ऍड केलं आणि मग दिल्लीला गेलो. आता वेळेला काही किंमतच नाही ना आपल्या, त्यामुळे खर्च कसा वेळ. आणि दुसरं तिकीट होतं माझं लिस्बन टू मुंबई, आणि मधला जो 17,000 किलोमीटरचा पट्टा आहे या दोन याच्यामधला मॉस्को टू लिस्बन, हा 17,000चा पट्टा मी फक्त बाय रोड केलेला आहे, रेल्वेने प्रवास केलेला आहे, बोटीने प्रवास केलेला आहे. त्यामुळे हे सगळं स्वस्तात होतं. नॉर्मली मी जेव्हा विश्रांती करता थांबतो एखाद्या गावामध्ये तर मी हॉटेलमध्ये राहत नाही, मी फक्त हॉस्टेल्समध्येच राहतो. त्यामुळे हॉस्टेल्समध्ये सध्या साधारणतः 10 युरो किंवा $10 आसपास खर्च येतो, विच इज इक्वल टू अराउंड 900,000 रुपीज. त्यामुळे काही विशेष खर्च नाही. आणि मी हॉस्टेलमध्ये राहतो, तिथे किचन फॅसिलिटी असते, हॉस्टेलच्या शेजारी सुपर मार्केट असतं, सुपर मार्केटमध्ये जायचं, काय पाहिजे ते घ्यायचं, आपलं शिकवायचं आणि संध्याकाळी आरामशीर ते जे हॉस्टेलच असतात आमच्याबरोबरचे आपल्यासारखे प्रवासी, संध्याकाळी टेबलवर बसायचं, खायचं आणि प्यायचं दोन्ही सुद्धा. तर हे सगळं केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते दोन प्रवाशांमध्ये, दोन बॅकपॅकर्समध्ये, दोन यात्रेकरूमध्ये, ती फारच जबरदस्त असते. आणि मला नेहमी प्रवासामध्ये फ्लेक्झिबिलिटी हवी असते. म्हणजे मला एखादा देश आवडला, एखादी जागा आवडली आणि असं वाटतं की आपण हे नीट नाही बघितलं बरं का, तर मी थांबतो तिथे, कारण माझा सगळा प्रवासच फ्लेक्झिबल असतो. त्यामुळे अशी फ्लेक्झिबिलिटी, कमी खर्च, जास्त आनंद वगैरे 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 म्हणजे बॅकपॅकिंग. तुम्ही सगळे बहुश्रुत आहात असं मी समजतो. बहुश्रुत याचा अर्थ खूप ऐकलेलं, बरोबर?
पण मला याला कॉरस्पॉन्डिंग शब्द नाही मिळाला की खूप बघितलेल्या माणसाला काय म्हणतात. ओके, तर तुम्ही सगळे खूप बघितलेलं आहे जग बऱ्यापैकी, म्हणून तुम्ही काय बघितलं ते मी बघितलेलं आहे, ते मी सांगायची काही गरज नाही. पण तुम्ही जे नाही बघितलेलं त्याला मी कदाचित स्पर्श केलेला असेल. ओके, म्हणून डॉक्टरांचं आणि जाधवांचं जेव्हा आमचं बोलणं झालं की विषय काय निवडायचा, कारण तुम्ही सगळ्यांची भ्रमंती झालेली आहे, तर म्हणून आज आपण माणूस हा विषय ठरवलेला आहे. जगात पाहिलेली माणुसकी. जगात मला कुठे कुठे माणसं भेटले, त्यांचा स्वभाव काय, कोणत्या सर्कमस्टान्सेस मध्ये भेटले, याच्यावर आपण किंचित आज तासभर उहापोह करणार आहोत. कारण वस्तू आणि वास्तू हे बघून मला साधारणतः 25 देश झाल्यानंतर कंटाळा यायला लागला. पॅरिसला मी 3दा गेलेलो आहे. पहिल्यांदा 3 दिवसाकरता गेलो, समाधान झालं नाही. परत व्हिएतनाम येताना आलो, परत 2 दिवस थांबलो, तरीही समाधान नाही झालं. मग माझी ही जी युरोपची ट्रिप होती याच्यामध्ये मी पॅरिस करता 7 दिवस ठेवले होते आणि पॅरिसचा काना कोपरा बघितलेला आहे. हे जे रिपिटेशन आहे, कधी कधी आपण त्याच युरोपमध्ये फिरताना रिपिटेशन बऱ्याच वेळा येते, पण माणसं फार भन्नाट भेटतात. त्याचं कारण असं की कोणत्याही देशाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये आपण जे वाचलेलं असतं त्याबद्दल, ऐकलेलं असतं त्याबद्दल एक बायस निर्माण होतो. आणि 75 देश फिरल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं आहे की बॅकपॅकर हा धर्मनिरपेक्ष असतो. त्याला मंदिर, मस्जिद, सिनेगॉग, चर्च यांनी काहीच फरक पडत नाही. तर तो ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुसलमान असो, काहीही फरक पडत नाही. कारण इंडिव्हिज्युअल लेव्हलवर तुम्ही जेव्हा कनेक्शन ठेवता, कनेक्शन एस्टॅब्लिश होतं, तेव्हा धर्माचा अर्थ नसतो. तू किती चांगला आहे आणि मी किती चांगला आहे याच्यावर तुमची रिलेशनशिप डेव्हलप होते. पण तिथे आपण अजिबात विचारत नाही की तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा. त्यामुळे आज आपण फक्त माणसांवर फोकस करतो. मी टोकियोला गेलो होतो, 19 दिवस जपानमध्ये फिरलो. जपानमध्ये माझा यजमान हा नागपूरचा होता, निस्सानमध्ये काम करत होता, टॉप रोबोटिक्स मध्ये तो काम करत होता. तो माझा यजमान होता. कारण सौदीमध्ये त्याची बहीण माझ्या समोर राहायची. असं कनेक्शन छापून मी त्याच्याकडे गेलो. मी त्याला सांगितलं मी उद्या हिरोशिमाला चाललोय बरं का. त्याने मला एक कानात एक गोष्ट सांगितली. ठीक आहे म्हटलं, करतो तसं. हिरोशिमाला गेलो. तुमच्यापैकी जपानला किती जण गेले? जिथे बॉम्ब पडला आहे ती जागा बघितली. ती जागा ऍज इट इज ठेवली आहे जपाननी आणि त्याच्या शेजारी एक म्युझियम आहे. 99.9% लोक म्युझियम बघतात, ते बॉम्ब पडलेली जागा बघतात आणि घरी येतात आणि म्हणतात की हिरोशिमा पाहिलं. पण माझ्या मित्राने सांगितलं म्युझियम बघितल्यानंतर तू तिथे जिना आहे तळघरात जाण्याकरता, त्या जिन्याने खाली जा. तिथे जो लायब्ररीयन बसला असेल त्याच्याशी बोल आणि त्याला सांग की ज्या दिवशी बॉम्ब टाकला गेला, ज्या विमानाने बॉम्ब टाकला त्या विमानाच्या वर अजून एक बॉम्ब होता, विमान होतं आणि त्यांनी त्याचं 100% शूटिंग घेतलेलं आहे ऍक्च्युअल बॉम्ब स्फोटचं, कारण त्यांना त्याचा रिसर्च करायचा होता. तर तो म्हणे तुझा ओरिजिनल फुटेज तिथे अवेलेबल आहे. मी गेलो लायब्ररीकडे. लायब्ररीने सांगितलं असं असं आहे सी माझं जापनीज त्याच्या जापनीच्या घेऊन जायचं मी. त्यांनी मला दाखवलं तुम्ही गो देअर अँड सिट देअर अँड प्रेस दिस पर्टिक्युलर बटन यू विल बी एबल टू सी द ओरिजिनल फुटेज. आपल्या माणसाकडे राहिलं की असा फायदा होतो. माझा यजमान मराठी होता, नागपूरचा होता. त्यांनी मला बरोबर टिप्स दिल्या आणि मी हिरोशिमामध्ये काय बघायचं हे कळलं मला. हा माझा यजमान एकदम भन्नाट होता. मी हिरोशिमावरून टोकियोला परत येत होतो प्रवासाने बुलेट ट्रेननी. बुलेट ट्रेन म्हणजे एक व्हाउचर मिळतं आपल्याला, त्याच्यात 10 पासेस असतात प्रत्येक इंडिव्हिज्युअलला. तुम्ही गाडीत बसायच्या आधी त्या व्हाउचरवर लिहायचं की तुम्हाला कुठून कुठे जायचं. मी व्यवस्थित लिहिलं टोकियोला जायचं मला आणि मी गाडीत बसलो. हे असं केलं नाही तर तुम्हाला दंड होतो. तिथला तिथे तुमचा
पास कॅन्सल होतो बिकॉज इट इज कम्प्लिटली इनडिसिप्लिन. ओके, तर मी माझं लिहिलं हिरोशिमाचे टोकियो. आम्ही दोघं जण गाडीत बसलो, तिला मी खिडकीची गाडी केली आणि मी मधल्या सीटवर बसलो आणि वाट बघत बसलो. एक गोरी पण मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली. डेफिनेटली युरोपियन होती. युरोपियन बायस माझ्या डोक्यात येऊन गेलं. ते लोक जरा जास्त शिस्त असतात म्हणून. त्यामुळे 5-10 मिनिटं मी काही बोललोच नाही तिच्याशी. पण शेजारी बसलेल्या माणसाबरोबर बोलायचं नाही हे बॅकपॅकरचं लक्षण नाही. माणूस कितीही बोगस असो, कसाही असो, तुम्ही त्याच्याशी बोला. ओपन पेपर तुम्ही ओपन व्हा, त्याला ओपन होऊ द्या. मी तिला विचारलं, म्हटलं कुठे चाललंय? मी होकायदोला चालली. अरे म्हटलं हिरोशिमा हे जपानच्या खाली इथे आहे आणि होकायदो वर आहे. आणि मी अभ्यास करून गेलेला प्राणी होतो जपानला. होकायदो इज अ नेदरलँड ऑफ जपान. प्रचंड बर्फ पडलेला असतो, पण फुलं म्हणजे फुलं आहे म्हणून त्याला नेदरलँड ऑफ जपान म्हणतात. तर ती म्हणे मी होकायदोला चालली. म्हटलं कसं करता चालली आहे? ती म्हणे इरिक्सन नावाचा एक आर्टिस्ट आहे, गायक आहे, अमेरिकन गायक आहे, त्याची तिथे इव्हेंट आहे. म्हटलं तू इव्हेंट बघायला चालली तिथे? कुठून आली? म्हटलं जर्मनीहून आले. म्हणे मी तर डोक्याला हातच लावला. जर्मनीहून तू आली ती इव्हेंट अटेंड करण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. आमच्या पुढे चर्चा सुरू झाली. म्हटलं अजून काय काय करणार आहे होकायदोमध्ये? तिने मला 2-3 गोष्टी सांगितल्या आणि मी तिथल्या तिथे प्लॅन बदलला. व्हाउचर मधलं दुसरं व्हाउचर काढलं. टोकियो टू होकायदो एवढंच लिहायचं असं. विषय संपला. तिला म्हटलं अगं माझ्याकडे बुकिंग नाही हॉटेलचं. आम्ही दोघे गेलो हॉस्टेलमध्ये राहणार आहे, बुकिंग नाही. ती म्हणजे डोंट वरी सर, आय विल बुक फॉर यू. शिवाय जर्मन माझा पहिला बायस तुटला. जर्मन लोकांना मी शिष्ट समजत होतो. पण म्हटलं हिने कसं काय? मग तिने सगळी मला मदत केली. तिने तिचं क्रेडिट कार्ड वापरून माझं हॉस्टेलचं बुकिंग केलं. संध्याकाळी आम्ही रितसर होकायदो स्टेशनवर उतरलो. मस्तपैकी जापनीज स्टे होता. ती घरं असतात ना आणि त्या गाड्या वगैरे आम्ही ते सगळं एन्जॉय केलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो. कंपनी होकायदो बघितले ते बघत. तर ती म्हणे चला आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते करायचं. म्हटलं चल. आम्ही त्या होकायदोच्या जिथे कॉफी शॉप वगैरे असतो तिथल्या हॉटेल्समध्ये गेलो. तिने असे छोटे छोटे पॉट्स होते आणि त्याच्यात एवढ्या साईजचे साधारणतः मासे होते. आणि असे 500-1000 असे छोटे छोटे वेगवेगळ्या टाईपचे मासे होते. सो लेट अस ईट इट. होकायदो इज फेमस फॉर ईटिंग लाईव्ह फिश. जिवंत मासा खाणं याच्याकरता होकायदो प्रसिद्ध आहे. आणि वन ऑफ द टेम्पटेशन ऑफ गोइंग विथ हर was that fish which I wanted to taste. म्हणून मी गेलो, ते सगळं पाहिलं. म्हटलं आधी तू खाऊन दाखव मला. तिने तिची बाउल घेतला, त्याच्यात 3 का 4-5 फिश होते ते घेतले. त्या माणसाकडे दिले. त्या माणसाने ते साफ केले. साफ केले म्हणजे व्हिनेगर मध्ये टाकतात ते, जेणेकरून ती जंतुनाशक वगैरे काहीतरी होतात. आपल्याला त्यात काहीच इंटरेस्ट नाही. तर ते सगळं केलं आणि तिने फटाफट जिवंत मासा डोक्यात टाकायला सुरू. बॅकपॅकर म्हणजे विचित्रपणा करणारा माणूस. मी सुद्धा तिथे 3 मासे खाल्ले. बीइंग देअर, डन दॅट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. पिझ्झा खायचा असेल आणि तुम्ही इटालीत असेल तर पिझ्झाच खा. वरण भात पुरण पोळी दिलेलं काहीच खाऊ नका. तिथला पिझ्झा खा. तुम्ही चायनामध्ये फिरत असाल तर रोड साईडला ज्या नूडल्स त्या हातावर तयार करतात आणि असे गठ्ठे टाकून त्या मोठ्या याच्यात टाकतात त्या कढईमध्ये आणि त्याच्यात उकळलेले जे तुम्हाला देतात त्याची टेस्ट आणि आपल्या भारतातल्या चायनीजची टेस्ट ही 180 डिग्रीने फरक आहे. त्यामुळे ते मासे वगैरे खाल्ले. आम्ही परत निघालो तिथनं आणि मग मी थोडंसं चेकिंग केलं आणि एका दुसऱ्या ठिकाणी मी जायला निघालो. तेव्हा आम्ही दोघंच होतो. माझ्याकडे कागद होता की मला कुठे जायचं आहे त्याचा. आम्ही रेग्युलर स्टेशनवर उतरलो जपानमधल्या. ते प्रचंड स्टेशन इतकं गर्दीचं होतं की विचारता सोय नाही आणि एकाही माणसाला इंग्लिश येत नाही. आणि माझ्या हॉस्टेलच्या बुकिंगवर लिहिलेलं आहे
टेक द एक्झिट फ्रॉम ईस्ट गेट. मी बोलून सांगतोय, आय वॉन्ट टू नो वेअर इज ईस्ट, वेअर इज ईस्ट. कमीत कमी 25-30 लोक प्लॅटफॉर्मवर माझ्या भोवती गोळा. मी सांगतोय ईस्ट ईस्ट, त्यांना काहीही कळत नव्हतं. 5 मिनिटं गेली या गडबडीमध्ये. वरून कुणीतरी एक माणूस जात होता आणि त्याला मी ईस्ट ईस्ट म्हणत होतो, ते त्याला ऐकू आलं. सर वेट, आय एम कमिंग, सर वेट, आय एम कमिंग. इंग्लिश बोलणारा माणूस माझ्यापर्यंत आला. सर व्हॉट हॅपन? आय वॉन्ट टू नो विच इज दी ईस्ट एक्झिट. फॉलो मी. तिथपासून ते ईस्ट गेट पर्यंत 1 मिनिटाचं अंतर होतं. त्या 1 मिनिटामध्ये मी जपानची इतकी स्तुती केली की विचारता सोडला. कारण एक लक्षात घ्या, बॅकपॅकर हा प्रचंड स्वार्थी असतो. स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला बॅकपॅकिंग करताच येणार नाही. स्वार्थ याचा अर्थ कोणाला फसवायचा असं नाही. स्वार्थ हा यू शुड बी एबल टू फॅसिलिटेट युअर सेल्फ अंडर एनी गिव्हन सर्कमस्टन्सेस. मी त्याचं खूप कौतुक केलं, कारण माझ्या डोक्यात होतं एक्झिट गेट आलं की मी त्याला विनंती करणार, बाबा मला हॉस्टेलपर्यंत नेऊन पोहोचव. मी त्याला विनंती केली, त्याने ऐकलं ना माझं. तो पुढचा 1 किलोमीटर माझ्या बरोबर आला आणि त्याने मला त्या हॉस्टेलमध्ये नेऊन पोहोचवलं. परत इंग्लिशचा प्रॉब्लेम. ही इन्शुअर्ड दॅट आय एम सेटल्ड इन दॅट पर्टिक्युलर हॉस्टेल परफेक्टली. अँड ऑल दिस happened at 8 o'clock in the night. लक्षात घ्या मंडळी, तिथे आपल्याला भाषा येत नाही, त्या लोकांचं काही माहीत नसतं, एडिकेट नाही, काहीच माहीत नसतं आपल्याला, आपण काही करत असतो. तर त्या याच्यात जाऊन प्रवास करणं हा एक प्रचंड मोठा अनुभव. सुरुवातीलाच तुम्हाला मी हा किस्सा सांगितला की जपान या देशावर माझं प्रचंड प्रेम आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझं तिथल्या माणसांवर आहे. कारण त्या माणसांना तुम्हाला मदत करण्याची इतकी इच्छा असते, पण बॅरियर आहे भाषा. पण मंडळी, भाषेचं काम फक्त टोटल कम्युनिकेशन मध्ये 8 ते 9% असतं. उरलेले 42%, या 100तले 42% माझा चेहरा बोलत असतो, डोळे बोलत असतात, आणि उरलेले जे काही आहेत ते आपलं सगळं अख्खं शरीर बोलत असतं. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा युअर बॉडी लँग्वेज चेंजेस. व्हेन यू आर हॅपी एव्हरीथिंग चेंजेस. You don't bother about anybody who is passing by, but when you are suffering a problem, every Tom and Dick, Harry passing by, you will feel that this guy will help you. Communication is very important if you want to be a backpacker. आणि कम्युनिकेशन म्हणजे नुसती भाषा नाही, तर तुमचा चेहरा बोलला पाहिजे, तुमचं अख्खं शरीर बोललं पाहिजे. यू शुड बी अजाईल, यू शुड बी डायनॅमिक when it comes to communication. Let us come down to Africa. माझ्या बॉसने मला संध्याकाळी युगांडामध्ये असताना सांगितलं की मानकर उद्यापासून तुमचं अंधारीला जाणार. म्हटलं ठीक आहे, काम काय? मी जिनिंग करायचं. जिनिंग म्हणजे कापसाच्या ज्या बिया काढायच्या आणि ते सगळं एक्सपोर्ट करून मॅन्चेस्टर कुठे ऑल अक्रॉस द ग्लोब ते डिस्ट्रीब्यूट करायचं. त्याचा मी इन्चार्ज होतो फॅक्टरीचा. मी गेलो, म्हटलं मी तिथे जाईन, पण भेटायचं कोणाला? त्यामुळे आपण जुमाईने नावाचा एक आफ्रिकन आहे, त्याची जिनरी आपण भाड्याने घेतलेली आहे, त्याची जिनरी आपण वापरायची. म्हटलं ठीक आहे. मी गेलो. टांझानियामधलं जे गाव होतं मुआंझा नावाचं, त्या गावामध्ये रस्तेच नव्हते. कारण वी आर टॉकिंग अबाउट थर्ड वर्ल्ड कंट्री. रस्तेच नव्हते, पण एक प्रचंड मोठं सुपर मार्केट होतं. ते सगळं नसून आणि 4-5 जे होते, बाकी एशियन लोक होते, सगळे लोकल लोक होते. मी गेलो तिथे, म्हटलं जुमाईनने कुठे, जुमाईनने कुठे, म्हणून मी त्याला शोधायचा प्रयत्न केला. ह्या पट्ट्याने मला 6 दिवस माझा फोनच उचलला नाही. 6 दिवस कंपनीचे वाया गेले, कारण मी इंडियन कंपनीमध्ये काम करून गेलो. 6 दिवस कंपनीचा मॅन्डेट लॉस इज अ व्हेरी बिग लॉस फ्रॉम इंडियन पर्स्पेक्टिव्ह. तिथे आमच्या वाजता काहीच पडलेलं नाही. पण काय भेटला नाही का? तो उद्या भेटेल, काही प्रॉब्लेम नाही. मी इकडे एकदम डिस्टर्ब. मी डिस्टर्ब झाल्यानंतर मी आणखीन चौकशी केली.
अरे तो म्हणे जुमाईनने वरचा फोन नंबर बदलतो म्हणून कॉन्टॅक्ट नाही. त्याचे सुपर मार्केट आहे ना ते त्याचं आहे म्हणे. तू त्याला न सांगता त्याच्या दुकानात जा. मी एक दिवस सकाळी 8:30लाच त्याच्या दुकानात गेलो. ते काळा माणूस बसला होता. सगळेच काळे होते ते. आपण काळे विथ रिस्पेक्ट सगळेच काळे होते. म्हटलं सर जुमाईन. I am Jumain. Who are you? My friend, I am searching you since last 8 days. I am coming from Dawda, Uganda, and he has asked me to contact you, and you are absconding. No, I have just changed my number. असं म्हणून त्यांनी सगळे 8 दिवस थांबून टाकले. मग आमच्या दोघांचं बोलणं झालं की बिझनेस रिलेशनशिप होती वगैरे वगैरे वगैरे. आमच्या रिलेशनशिपमध्ये असं होतं की जुमाईनने विल हेल्प मी टू बाय द कॉटन. आता रिमेंबर म्हणजे प्रचंड मोठी फॅक्टरी येते आणि तिच्याकरता कॉटन टन्स मध्ये खरेदी करतात. म्हणजे एकेका वेळेस मी $1 मिलियन कॉटन विकत घेतलेलं आहे. $1 मिलियन टोटल सीझनचा धंदा 150 ते $250 मिलियन होता. ओके, कुणीतरी घड्याळावर का एकटाच झालं मला सांगा. तर आमचं असं ठरलं होतं की त्यांनी मला हेल्प करायची. जुमाईनला म्हटलं उद्यापासून आपण जाऊ. मी माझी गाडी घेऊ, तुझी गाडी घेऊ. माझ्याकडे मित्सुबिशी होती, त्याच्याकडे लँड क्रुझर होती. म्हणे आपण अपनी लेके जाएंगे असं इंग्लिशमध्ये म्हटलं. मी बसलो रे शेजारी आणि त्या मोहनजा नावाच्या कापसांच्या बागांमध्ये त्या सगळ्या वातावरणामध्ये मी फिरायला लागलो. पहिलं खेडं झालं, कापूस विकत घेतला. दुसरं खेडं झालं, दुपारचं जेवण झालं, तिथलंच काहीतरी खाल्लं, बटाटा ते रताळ्याचं आपलं काहीतरी मिळतं ते सगळं खाल्लं. 4 वाजले आणि आम्ही जात होतो अशा मोठ्या टेरेन मधनं आणि समोर एक प्रचंड मोठी भिंत आली बरं का आडवी. इतकी प्रचंड भिंत आली आडवी की मग मी त्याने जुमाईनने विचारलं, जुमाईन व्हॉट इज दिस? तर म्हणे जुमाईन दिस इज जेल. हा तुरुंग आहे म्हणे. हा तुरुंग. अरे म्हटलं इथे कसं काय तुरुंग? काय झालं म्हणे हाऊ यू कॅन हॅव द जेल, इट शुड बी हिअर ओनली. अँड आय हॅव विजिटेड दिस जेल 5-6 टाइम्स. तू तुरुंगात 5-6 वेळा जाऊन आलेला आहे. चेहऱ्यावरची रेग सुद्धा मी हलवली नाही. आय सी. दुसऱ्या दिवशी गावात आलो. त्याचा DNA काढला इतर लोकांकडनं, आपल्या इंडियन लोकांकडनं आणि बॉसला सांगितलं. म्हटलं सर गावातले सगळे लोक म्हणतात की हा मोठा स्मगलर आहे. हा म्हणे तो स्मगलरच आहे. म्हणजे सर आपण स्मगलर बरोबर धंदा करतोय का? हो म्हणे. त्या दिवसापासनं मी माझं काम करण्याचा अँटिना कम्प्लीट बदलून टाकला. आय बिकेम एक्स्ट्रा अलर्ट. मग जुमाईनने बरोबर त्या पद्धतीने मी काम करू लागलो की आपण स्मगलर बरोबर काम करतोय, आपण चोराबरोबर काम करतोय आहे आणि या चोरावर आपल्या बॉसने विश्वास ठेवलेला आहे. झाली ना गंमत. 2 महिने झाले आमच्या बॉसनी जुमाईनीला जे काही भाडं द्यायचं होतं ते जुमाईनीने दिलंच नाही भाडं. काहीतरी 1-1.5 मिलियन असे पेंडिंग राहिले होते. जुमाईनीने मला 2दा सांगितलं बॉसला मला पैसे पाठवून दे, बॉसला मला पैसे पाठवून दे. आमच्या बॉसने काही पैसेच पाठवले नाही. ते तिकडेच मजबूर होते. कॉटन येत आहे ना चालत्या. त्यांनी पैसे पाठवले. एक दिवस जुमाईनीने सकाळी आला, कुलूप मोठं आणि फॅक्टरीला लांब टाकली. फॅक्टरी बंद करून टाकली त्यांनी. तासाभरात माझ्या हातात लिगल नोटीस की अनलेस अँड अंटिल यू पे दिस मच मनी टू मी आय विल नॉट अलाव यू टू जिम इन माय फॅक्टरी. मी हातबल इकडे इंडियन मॅनेजर ना अत्यंत इंटिग्रिटी वगैरे वगैरे वगैरे. बॉसला फोन केला, म्हटलं जुमाईनीने फॅक्टरी बंद केली आहे. ठीक आहे मग तू काय करायचं ते. तो एकदम तू 5-6 दिवस याच्यातच गेले. नंतर ही केस कोर्टात गेली. मी बायचान्स LLB असल्यामुळे किंचित लिगल शब्द मला येत होते. मी माझंच ड्राफ्टिंग केलं, दिलं कोर्टाला सबमिट करून. कोर्टात गेलो. कोर्टात त्या जजनी मला विचारलं हु इज हे तुझी बाजू कोण सांभाळणार? म्हटलं मीच सांभाळणार आहे. माझ्याकडे बंदावरून खाली बघितलं. मला बोलून घेतली इकडे म्हणजे कोण तू काय तू वगैरे वगैरे केलं. जुमाईनीला पण बोलवलं माझ्यासमोर. म्हणे it seems to me that this guy is gentleman. 42 वर्षाचा गाय मी आणि तो 60 वर्षाचा. This guy seems to be gentleman. You don't play around with him. Go outside the court and settle the matter. You can see
हाऊ पीपल लुक ॲट इंडियन्स. दिस इज द क्रक्स ऑफ द मॅटर. त्या न्यायाधीशाचा माझा काही संबंध आहे का? कोर्टात केस चाललेली असते. मी न्यायाधीशाला एकच सांगितलं, सर म्हटलं माझं प्रचंड प्रमाणावरचं कॉटन तिथे पडलेलं आहे, आतमध्ये फॅक्टरी लॉक केलेली आहे, त्या कॉटनला ते कॉटन पेटवू शकतं. मलाही माहिती आहे ना की कॉटन दगडासारखं झाल्यानंतर ते एकमेकांवर घासलं तर ते पेट घेतं, ते असं हळूहळू जळतं ते. ओके, त्या न्यायाधीशाला कल्पना आली की व्हॉट काइंड ऑफ रिस्क दिस गाय इज गोइंग थ्रू. तर म्हणजे तू जा, त्यांनी नाही सेटल केलं तर मला सांग. मग मी बाहेर आलो. जुमाईनेला सगळं परत समजून सांगितलं. म्हटलं जुमाईने ट्रस्ट मी, डोंट ट्रस्ट माय बॉस. ओके, ॲक्च्युली माझा बॉस पण एक प्रकारे स्मगलरच होता. हा जुमाईने त्याचं सोनं त्या मोहनमधलं घ्यायचा आणि केनियामध्ये जाऊन खिशात केनियामध्ये जाऊन ते माझ्या बॉसला द्यायचा. आणि माझा बॉस मिठागराचा इंचार्ज होता, म्हणजे सॉल्ट रिफायनरी होती त्याच्याकडे, तो त्या गोल्डच्या बदल्यात त्याला सॉल्ट द्यायचा. आणि मग हा जुमाईने ते परत नदीने म्हणजे एक रुपयाने आणून सेंट्रल आफ्रिकापर्यंत ते विकायचा. बरेच स्मगलर होते तिथे, आपण काळजी घेऊन वागायला पाहिजे. मी जुमाईनेला सगळं समजून सांगितलं. जुमाईने मला म्हणतोय, आय ट्रस्ट इंडियन्स, यू मेक शुअर दॅट दिस पेमेंट इज करेक्ट. I said, Jumaine, my boss and you know each other since last 30-40 years. How I can say on behalf of you? You go to him to Uganda and settle the matter. I will buy your ticket. त्याला तिकीट काढलं, पाठवून दिलं. लक्षात घ्या की इंडियनकडे जो बघण्याचा अप्रोच आहे, पर्टिक्युलरली आफ्रिकन लोकांचा. आपले खूप इंजिनियर्स मला तिथे भेटलेले होते. म्हणजे जिथे जिथे फिरलं तिथे तिथे लोक भेटत होते. तर तिथे तिथे इंडियन लोकांची विश्वासार्हता आणि अकाउंटिंग इंटिग्रिटी, इंडियन आहे ना हा माणूस एकही पैची चोरी करणार नाही ही गॅरंटी असते त्यांना. आणि त्याच्या अगेन्स्ट ते आपल्याला आदर देतात, ते आपल्याला रिस्पेक्ट देतात. अँड दिस आय हॅव इन्श्युअर्ड आर आय हॅव विटनेस्ड आर आय हॅव एक्सपिरियन्स इन मिडल ईस्ट ऑल्सो. मी जो मालक होता माझ्या कंपनीचा, त्याला त्याच्या टोटल ॲसेट्स किती होत्या हे माहीत नव्हतं, पण त्याचा मी राईट हँड होतो जस्ट टू हँडल हिज फायनान्सेस. त्यामुळे इंडियन लोकांवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे माणुसकीचं जे प्रदर्शन आहे ना, ते तसं बघायला गेलं तर देशाशी रिलेटेड आहे. इंडियन आहे ना हा काहीच चोरी करणार नाही, हे नाही करणार, ते नाही करणार. त्यामुळे आपल्यावर एक प्रचंड त्यांचा विश्वास असतो. बॅक टू युगांडा. 1999 मध्ये युगांडात गेलो आणि साधारणतः 2 वर्ष तिथे झाल्यानंतर मला सगळं ते बघायची सवय लागली. प्रवास करायची खूप इच्छा, अति इच्छा झाली. तर कोच सर्फिंग नावाची एक साईट आहे, कोच सर्फिंग. त्या कोच सर्फिंगची कन्सेप्ट अशी आहे की माझ्या घरी माझा कोच रिकामा आहे, जगामधलं कुणीही माझ्या घरी येऊन त्या कोचवर झोपू शकतं. ही कॅन बी गेस्ट टू मी अँड आय कॅन बी होस्ट टू हिम. बरोबर, मी नवीन तिथे होतो. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही चहा द्या, नाही तर नका देऊ. जेव घालायचं तर जेव घाला, नाही तर नका घालू. ॲब्सोल्युटली नो ऑब्लिगेशन्स, अशी त्या कोच सर्फिंगचा नियम आहे. मला पॅरिसला जायचं होतं. म्हटलं पॅरिसचं कोच सर्फिंग पाहू, 7-8 साईट दिसल्या. म्हटलं चला आपलंही काम फुकट होईल म्हणून मी फटाफट त्या कोच सर्फिंगच्या हे सुरुवात केली. ती साईट आहे ती ऑपरेट करायला सुरुवात केली. एक दिवस मला स्पेनवरनं रिक्वेस्ट आली. मुलगी होती, 30-35 वय असेल तिथे तेव्हा. मूनचं तिचं नाव होतं मून, आडनाव होतं पाऊ, मून पाऊ. म्हटलं बरं. तर ती मला रिक्वेस्ट केली, मिस्टर मानकर, आय एम व्हिजिटिंग युगांडा, कांपाला ऑन सो अँड सो डे. I would like to stay with you for 2-3 days and then I will go. Otherwise there is no obligation. जेव्हा घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी. हे विचारलं, बोलून घेऊ का की तिला? बोलू, आपलं काय फरक पडतो. हिने जेव्हा ओके म्हटलं तेव्हा मी तिला घ्यायला एअरपोर्टवर. मी एकटा नाही गेलो, मी दोघे गेलो. एअरपोर्टवर पेक्षा जवळच्या एका ह्याच्यात गेलो. ती आली ना घरी. शी वॉज माय फर्स्ट गेस्ट and I was her first
I was the first host in this particular experiment. मी युगांडामध्ये जवळजवळ 150 पेट्रोल पंप चालवत होतो. 150 पेट्रोल पंप आपण इथे बाहेर दिसतो ना, अख्ख्या देशातल्या पेट्रोल पंपाचा मी इंचार्ज होतो. आय वॉज द कंट्री मॅनेजर. पेट्रोल भरण्याच्या पलीकडे मला पेट्रोल माहित नव्हतं, जसं घरातल्या वातीच्या पलीकडे मला कॉटन माहित नव्हतं. पण आय वॉज द मॅनेजर ऑफ दॅट जिनरी. ह्यूज कॉटन, म्हणजे डोंगराचे डोंगर असे असायचे. उपसतानाच ते 50 किलोनी उचललं जायचं ते का. तसं पेट्रोलियमचं काय माहित नव्हतं, पण आय वॉज इंचार्ज. आणि एक मी बघितलंय, अकाउंट्सचे लोक असतात ना, ते इंजिनियरपेक्षा स्मार्ट असतात. आणि त्याची ही जी त्यांची स्मार्टनेस असते ना, ही गरजेतून येते. मला पेट्रोलियममधलं कळत नाही, पण मला फायनान्समधलं सगळं कळतं. पण मला हे सगळं कळून घेतलं पाहिजे, तरच मला इथे जगणं शक्य आहे. त्यानुसार मी पेट्रोलियममधला एक्सपर्ट झालो, रिटेल मॅनेजमेंटमधला. तर मी बरेच वेळा फिरायचो, 10-12 दिवस फिरायचो. तर मून बॅकपॅकर ही पण माझ्या बरोबर बरेच वेळा फिरायची. माझ्याकडे मोठी गाडी होती, लँड क्रुझर. तर मी ती आल्यानंतर तिला सांगितलं की असं असं मी अप कंट्रीला जाणार आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या. कोणत्याही आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेलं की अप कंट्री हा एक शब्द वापरला जातो. अप कंट्री याचा अर्थ असा की राजधानीपासून तुम्हाला जवळ जायचं असेल, नॉट नेसेसरली इन टर्म्स ऑफ हाईट बट इन टर्म्स ऑफ डिस्टन्स. राजधानीपासून तुम्ही जो डिस्टन्सने लांब जात असाल त्याला अप कंट्री म्हणतात. तर मी तिला म्हटलं मी चाललोय अप कंट्रीमध्ये, 5-6 दिवसाचा प्रोग्राम आहे, तुला यायचंय का? उलटा पण बरोबर आहे. ही बॅकपॅकर एकदम म्हणणार माझ्यापेक्षा जास्त केलेली. ऍक्च्युली ती माझी पहिली बॅकपॅकर गुरु आहे. ओके, तर ती म्हणाली येते मी. तिला पुढच्या 7 दिवसामध्ये अख्खा युगाचा दाखवून टाकला. ठीक आहे, माझं सगळं कंपनीला घरचं, माझ्याच कंपनीवरती ठेवायची वगैरे. तुला खूप आनंद झाला. आमचं मैत्री एकदम सॉलिड झालं. ते झाल्यानंतर ती निघून गेली. आमचं याच्यावर कॉन्टॅक्ट वगैरे होते. ह्या युरोपच्या ट्रिपमध्ये मी जेव्हा गेलो ना, आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतोच बरं का. ह्या युरोपच्या ट्रिपमध्ये गेलो तेव्हा तिला म्हणालं, मून अशा दिवशी मी स्पेनमध्ये असेल. ती गिरोनाला राहत होती आणि मी स्पेनच्या कॅपिटलमध्ये होतो. तर तू आहेस का? ती म्हणे तू ये, मी माझे सगळे प्लॅन चेंज करते आणि तुझ्याकरता थांबते. शी बिकेम माय होस्ट. आय वॉज येस. And the kind of treatment she gave me in the most expensive city of the world was fantastic. Expenses पेक्षा तिने मला स्पेन ज्या पद्धतीने दाखवलं ना, ते इम्पॉर्टंट. There is an area called Catalonia. That Catalonia area is fighting for independence within Spain. So that fight is going on. म्हटलं यू आर स्पॅनिश. शी सेड नो, नंतर आय विल सी यू, आय एम अ कॅटलोनियन. अशी ती एकदम कट्टर. पण तिने मला सगळं केलं. म्हणजे मानकर, माय मदर इज व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय यू. शी फॉलोज युअर ब्लॉग्स. हाऊ टू, आय डोंट नो हर. सो यू डोंट हॅव टू नो हर टू फॉलो यू. बरोबर आहे ना? बट शी वॉन्टेड टू मीट यू. मला म्हणे ठीक आहे. म्हटलं ठीक आहे, ती कुठे राहते? मी कम्प्लीट फ्लेक्झिबल. सांग मला कसं जायचं. तिच्या आईकडे गेलो. 2-2.5 दिवस तिच्या आईकडे. अजूनही ती मला फॉलो करते. तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे की बॅकपॅकिंग इज नथिंग बट नेटवर्क ऑफ द पीपल. कोण कुठे कसा कधी का भेटेल याची काहीच गॅरंटी. तुम्ही स्वतः चांगले असाल तरच तुम्हाला चांगली लोक भेटतील, अन्यथा नाही. यू शुड बी इनफ ट्रान्सपरंट so that people can trust you by your face value to start with, followed by the emotions you share, the frankness you share, the participation in dialogue you take, the amount of knowledge you share. This all happens with backpackers when good people are around you. अशा खूप घटना आहेत. मी जेव्हा युरोपमध्ये फिरत होतो तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की जर्मन लोकांचा जो बायस असतो आपल्या मनामध्ये, जरा स्वतःला जास्त शिस्त समजतात वगैरे वगैरे. या बायसचा स्टडी करण्यासाठी आम्ही दोघांनी व्हिएन्ना टू पॅरिस असा ट्रेननी प्रवास केला आहे.
when you travel by Vienna to Paris, it is 18 hours journey and you spend sizable 6 hours in transit with Germans. And believe me, my bias about German was proved correct. जो तो तांत्रिकदृष्ट्या येऊन तुझ्या गाडीत बसतो, चेहरा एकदम ताट असतो किंवा काहीच नसतं, they don't want to injure you. रेसिझम जर मी कधी पहिल्यांदा जाणवलं असेल ना, जाणवलं असेल तर तेव्हा त्या प्रवासात जाणवलं. नंतर मी जर्मनीत गेलो होतो तर तेव्हा ते जाणवलं. पण पहिला माय एन्काउंटर विथ रेसिझम वॉज ड्युरिंग दॅट ट्रान्झिट. बट दिस ट्रान्झिट वॉज डिझाईन, कारण मला एवढं स्टडी करायचं. देयर आर अल्टरनेटिव्ह रूट्स ऑल्सो टू गो टू फ्रॉम व्हिएन्ना टू दिस वन. मला एवढं स्टडी करायचं आणि ते मी केलं. रिसर्च करत असताना बॅकपॅकरला खूप प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता तो बाहेर पडलेला असतो. आणि तुमचा विश्वास नाही असणार, आजही गुगलवर, इंटरनेटवर 50 ते 60% माहिती उपलब्ध आहे. 40% माहिती उपलब्ध नाही. बॅकपॅकिंग म्हणजे प्लॅन करताना यू शुड बी एबल टू ट्रॅव्हल इमोशनली, इंटेलेक्च्युअली, फॉलोड बाय यू शुड बी ट्रॅव्हलिंग फिजिकली. हे जग इतकं विविधतेने भरलेलं आहे, इतकं विविधतेने भरलेलं आहे, ते तिथे गेल्याशिवाय कळत नाही. जगात एकच सत्य आहे जे माझं सत्य आहे. इट इज माय विजडम, इट इज माय कलेक्शन, इट इज माय कन्क्लुजन इज दॅट की जगात फक्त चांगलीच माणसं आहेत. मला कुणीही फसवणार नाही याची मी गॅरंटी द्यायला तयार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला बाहेर पडायचा विचार आला की पहिल्यांदा आपल्याला भीती वाटायला लागते. नो डाऊट जग इतकं अथांग आहे की भीती वाटण्यासारखंच आहे. तुम्ही जेव्हा बाहेर बघता त्या अथांगतेकडे तेव्हा तुम्हाला भीती वाटणं साहजिक आहे. तुम्ही जेव्हा मनामध्ये बघायला सुरुवात करता तर आपलं मन पण अथांग आहे आणि त्याची भीती वाटायला लागते. आता जो माझ्या मनात विचार आहे तो पुढच्या क्षणाला नाहीसा होऊन पुढचा विचार असतो. इतकं ते मन डायनॅमिक आहे आणि पुढचा विचार करायची 180 डिग्रीच्या अपोजिटचा असू शकतो, काहीही होऊ शकतं. त्यामुळे ह्या मनातल्या अथांगतेसाठी पण आपल्याला भीती वाटते. पण माणसाचं आयुष्य अर्थहीन आहे असं समजलं, जन्म आणि मृत्यूच्या मध्ये अर्थहीनच आहे ते. जर याला अर्थ देण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा पण भीती वाटते. आपण कशा करता जगतो? आनंदा करता जगतो, राईट. मला कशातून थोडा आनंद मिळाला तरी चालेल. 80-20 रूल इथेही आहे. 20% आनंद असतो, 80% दुःखच दुःख आहे. तसंच तर जर मला आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर तो आनंद माझ्या दृष्टीने भीतीच्या पलीकडे आहे, भीतीच्या अलीकडे नाही. तुम्ही जेव्हा हे भरपूर संशोधन करतात ना तेव्हा हळूहळू तुमच्यातली भीती कमी व्हायला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि भीती कमी झाली की हळूहळू बॅकपॅकिंग सुरू करायचं. हळूहळू तुमचे कवाडं ओपन झाली पाहिजे आणि मग लक्षात येतं अरे भीतीच्या पलीकडे तर आनंदाचा महासागर आहे. बॅकपॅकर्स लोक स्वतःला शोधत असतात जगामध्ये कुठेही. जगातल्या कुठल्याही विविधतेमध्ये आम्ही आम्हाला शोधत असतो कारण आम्ही सौंदर्याचे उपासक आहोत. तुम्ही आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला सौंदर्य आवडतं का? 99.9% लोकांना सौंदर्य आवडतं. पण मी सौंदर्याचा उपासक आहे का? त्या सौंदर्यापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करण्याची माझी तयारी आहे का? नाही तर आहे वीणा वर्ल्ड आहे, केसरी आहे, हे 3 लाख घे आणि जाऊन ये.
तुम्ही करा ना, स्वतःचा अभ्यास करा. माणसं कुठेही भेटू शकतात आणि सगळी माणसं चांगलीच भेटू शकतात. तुमचा विश्वास नाही वाटणार, ह्या वयामध्ये 66, ह्या वयामध्ये मी सध्या भारत स्कूटरवर फिरतो. स्कूटरवर माझ्या मागच्या वर्षीची ट्रिप, घरातनं मी स्कूटर काढली. एका मी भटकंती कट्ट्यावर लेक्चर दिलं होतं, विदर्भातले किल्ले. ते लेक्चर ऐकल्यानंतर म्हटलं की मी महाराष्ट्रीयन असून मला विदर्भातले जिल्हे माहित नाही, विदर्भात किल्ले आहेत हे माहित नाही, गावांची नावं माहित नाही. असं केलं मी स्वतःवर. आणि मी केलं ना, अभ्यास सुरू केला. म्हणजे आपलं विदर्भच बघायचं. 22 दिवस स्कूटरवर विदर्भ फिरत होतो. विदर्भातलं असं एकही इम्पॉर्टंट गाव नाही की मी सोडलं नाही. सगळे किल्ले पाहिजे. आस्तिक आहे का नास्तिक आहे मला माहिती नाही, पण शेगाव केलं. ठरवून गेलो की एक दिवस महाराजांचं दर्शन घ्यायचं. बाजूचा जो परिसर आहे तिथे 4 तास फक्त शांत बसून राहायचं. केलं ना मी. 4 तास शेगावमध्ये काहीही न करता बसणं हे सोपं नाही. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला गाडी पकडण्याची भीती असते किंवा घाई असते. मला तसं काहीच नाही, गाडी बसून थांबलो मी तिथे. तिथून विदर्भ कंप्लीट करून मी मध्य प्रदेशमध्ये गेलो स्कूटरवर. मध्य प्रदेश करून उत्तर प्रदेशमध्ये अयोध्यापर्यंत गेलो. तिथपर्यंत जातो तिथं लल्लाला घेऊन म्हणून भेटलो आणि काशीला आलो. काशीवरनं मी बिहारमध्ये घुसलो. बिहारमध्ये 10 दिवस स्कूटरवर फिरणं हा एक अलौकिक आनंद होता. आणि इतके भन्नाट लोक भेटले की विचारता सर. दिवाळीच्या दिवशी आपण कोणाकडेही पाहुणं म्हणून जायचं नाही म्हणून मी गुरुद्वारात 4 दिवस होतो ठाण मारून. दिवाळीच्या गुरुद्वारातली दिवाळी मी बघितली. आणि सामुदायिकरित्या दुसऱ्या म्हणजे पटनामध्ये इतर लोक आपला सण साजरा करत आहेत हे बघणं म्हणजे असं कोणच मित्र हे लागले. इतकं तो आनंद होतो. तिथनं मी वेस्ट बेंगालमध्ये गेलो. वेस्ट बेंगालमध्ये माझा एंट्री पॉईंट होता मुर्शिदाबाद व्हाया झारखंड. ऍक्सिडेंटली मी नगर झारखंडमध्ये घुसलो, मुर्शिदाबादपर्यंत गेलो. जेव्हा मी तिथे अर्धा होतो तेव्हा शिबू सुरेन दिसायला लागले. आणि म्हटलं हा सुरेनचा बाप इथे तिथे पोहोचतो कसे काय? एकाला विचारलं, म्हटलं मी कुठे? म्हणजे तुम्ही झारखंडमध्ये आहात. तिथून मी मुर्शिदाबाद गेलो. मुर्शिदाबादवरनं संपूर्ण बंगाल बघत कलकत्त्याला आलो. कलकत्त्याला फिल्म फेस्टिवल अटेंड केला आणि नंतर तिथनं मी सुंदरबनला गेलो. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे सुंदरबन काय आहे? डेल्टा आहे, डेल्टा. करेक्ट. डेल्टा याचा अर्थ काय? त्रिभुज प्रदेश. याचा अर्थ काय? नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा असा त्रिकोणी. हा, तो दलदल प्रदेशाची लेंथ मी जी पाहिली ती 90 किलोमीटर. आणि मी सकाळी त्या त्रिभुज प्रदेशामध्ये बोटीतनं बसलो तर त्या तिथे होती ती जेट्टी. आणि 4 वाजता जेव्हा परत आलो तेव्हा जेट्टीची लेवल एवढी होती. समुद्राचं पाणी 6 ते 7 मीटर उंचीने बदलतं. हे बघणं म्हणजे भीती लागते सगळं. सुंदरबन सुंदर नाही. सुंदरबन मनाला त्रास देतं. कारण तेवढा काळ आपण बघितलेलाच नसतो. ह्या पर्टिक्युलर प्रवासावर मी एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अन्वट मानकरायण. अन्वट. अन्वटचा अर्थ अपरिचित. 52 दिवस मी फिरत होतो त्याचं हे पुस्तक आहे. कारण होतं काय, जेव्हा मी माझा प्रवास संपवतो आणि संध्याकाळचे जेवण घेतल्यानंतर मी आज जे काही केलेलं आहे त्याचे पहिल्यांदा ब्लॉग्स लिहून काढतो. ते ब्लॉग्स फेसबुकवर टाकतो, माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टवर टाकतो. ब्लॉग्स बरोबर मी व्हिडिओ तयार करून टाकतो, किंवा काही फोटोग्राफ असेल ते सप्लाय करतो आणि नंतरच झोपतो. The beauty of the backpacker is there should not be any backlog on the next day morning. सकाळची मॉर्निंग एकदम स्वच्छ असायला पाहिजे, काहीच नाही पाठवून. आजचा आपला हा दिवस शेवटचा आहे असंच समजायचं. वाक्य नाही,
आजचा दिवस शेवटचा आहे, कारण मी कंटिन्युअसली रस्त्यावर असतो, कधी काय याचा भरोसा नाही. पण जमून झालंय हो, जमलं तर आणखीन थोडं जगायचं, नाही तर सोडून द्यायचं. भांडण. या 52 दिवसांपैकी 38 दिवस मी अशा लोकांकडे राहिलेलो आहे की ज्यांना मी आधी ओळखत नव्हतो. माझं देशातलं नेटवर्क जबरदस्त आहे. कुणी ना कुणी, काही ना काही, कशी ना कशी मला मदत करत असत. 38 दिवस स्टे फ्री. मला सांगितलं झोपतो आता इथे, जेवतो घातलीच नाही. प्रेमाने जेव घालतात लोक. याच कारण सामान्य लोक मदत मागायला लाजतात. मी सामान्य आहे का? एकदा अतिसामान्य असेल किंवा मी खरंच असामान्य. मी काही कोणत्या लाजत नाही. काय 2-4 तास घालवायचे, रात्रभर झोपायचं, दिलं तर द्या, नाही दिलं तर द्या, मला वाईट वाटतच नाही. लोक जेव्हा मला मदत करतात, मला जर फक्त 10 युनिटचाच आनंद झालेला असेल, 2 पैसे वाचवल्याचा, कम्फर्टेबल झोपल्याचा, उरलेल्या 90% आनंद माझ्या यजमानाला झालेला असतो. आणि कुठून कुठे हा आला आपल्याकडे? आपल्या नशिबात आहे अतिथी देवो भव. ही जी संकल्पना आहे ती फक्त भारतातच आहे, अशातला काही भाग नाही, अख्ख्या जगात आहे. तर हा माझा अनुभव तुम्हाला वाचायचा असेल तर 200 रुपये आज खर्च करावे लागतील. आफ्रिकेतला अनुभव खर्च पाहिजे असेल तर त्याला 200 सेपरेट करायला लागतील. याचं कारण मी कोणतंही पुस्तक फुकट देत नाही. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला क्षणभर जरी वाटलं की आपल्याला एकदा तरी, एक दिवस तरी मानकरांसारखं जगायचं आहे, गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही 400 रुपये जे खर्च केले आहेत ना, ते 4000 रुपये वसूल झाल्याचं तुम्हाला समाधान मिळेल. जा इथून सोमेश्वरला, जा इथून ते आपलं हिवाळा गाव, तिकडे जा, कुठेही जा, प्लॅन करा, एक्झिक्यूट करा, देन डू इट. ठिकाण ओस्लो. ओस्लो कुठे माहिती? करेक्ट. आदल्या दिवशी माझ्याकडे, मी उद्या ओस्लोला कुठे झोपणार हे मला माहित नव्हतं. संध्याकाळी मी बसलो मोबाईलवर, मी नॉर्मली त्या ट्रिपमध्ये लॅपटॉप नेला होता, चेक करत होतो की ओस्लोमध्ये कसं जातं. माझी गाडी होती तेव्हा. ओस्लोमध्ये कसं करायचं तर म्हटलं बरेच दिवस झाले आपण एअरबीएनमध्ये झोपलं नाही आहे, आपण एअरबीएनबी चेक करू. एअरबीएनबी माहिती मला. तर मी जस्ट एअरबीएनबी चेक केली. एक जण स्टीवन होता, दुसरा फर्नांडिस होता, स्वस्तात मस्त कोण येते पाहू. तर अचानक जैन नावाचं होस्ट माझ्या समोर आला एअरबीएनबीवर. जैनवर मी बटन दाबलं, जैन मुंबईचा निघाला. अरे म्हटलं हा पठ्ठा तिथे काय करतोय? लगेच मी बटन दाबलं. एक तर स्वस्त, दुसरा जैन. बघू काय होईल ते. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मी जैनांच्या घरी होतो. जैन 2 दिवस आधीच मुंबईवरनं तिथे आलेले होते. तिथे ते राहत होते जैन. त्यांच्या IRBNB मध्ये गेले. म्हणे त्याची बायको भेटली. बायको म्हणे मिस्टर जैन हॅज गॉन टू हिज जॉब आणि ते संध्याकाळी येतील. चालतील ना? म्हटलं मला काय फरक पडतो की माझी बॅग इथे टाकायला आलो, मी चाललो म्हटलं गावात फिरायला. ठीक आहे, हाऊ विल यू ट्रॅव्हल? But I don't know, I will catch up something and I will go. I don't want to drive the car in Oslo. कारण ओस्लोमध्ये डेन्सिटी जास्त आहे याची. तर हे सगळं पहिल्या 2-3 मिनिटात बोलत असताना एक वेडसर मुलगा आला माझ्या गळ्यात पडला. ते स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम असल्याचा प्रॉब्लेम काय? ऑटिझमचा. मंडळी, त्या मुलाबरोबर मी अर्धा तास बोलत होतो. अर्धा तास. तो जेव्हा शांत झाला, त्याची सगळी एन्झायटी माझ्याबद्दलची शांत झाली आणि तो त्याच्या रूम मध्ये गेला, तेव्हा मी आणि मिसेस जैन बोलायला सुरुवात केली. एअरबीएनबी मध्ये पाठ आणि ह्या फॅसिलिटीच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही अपेक्षा करायची नाही.
असं तिथे लिहिलेलं होतं. मिसेस जैनांनी त्या अर्ध्या तासामध्ये माझ्याकडे नाश्ता मुंबईवर झालेल्या मस्त मी थेटले, मी मला मित्र थेटले आणि चहा आणून ठेवला. I don't remember whether I was disturbed or not, but I was holding my forte. आपलं एक दुपार वाया नको जायला, त्यामुळे मला हे सगळं ऑर्गनाईज करायलाच पाहिजे. मी ताईंना म्हटलं नाश्ता घेतला, नाश्ता कधीच नाही म्हणत नाही, कारण बाहेर गेल्यानंतर 4 पैसे फेकून तुमची जीभ सॅटिस्फाईड होईल असं मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. 99% तुम्हाला समाधान मिळतच. म्हणजे तुमचे आमचे फेकले, कॉफी वगैरे झाली, म्हटलं मी येतो आता, आम्ही दोघंही होतो. त्या बाईने 2 कार्ड दिले माझ्या हातात. मिस्टर मानकर, विथ दिस कार्ड you will be able to travel in Oslo without any charge. सॉरी आनंद, कमीत कमी माझे 15 युरो असते त्या दिवशी. आमच्या दोघांचे 30 युरो. एअरबीएनबीचं भाडं 10 युरो. 10 युरोमध्ये 20 युरो बोनस. कॅल्क्युलेशन बॅकपॅकर कंटिन्युअस कॅल्क्युलेशन करत असतो. ही वॉन्टेड टू हॅव हिज ट्रिप कॉस्ट इफेक्टिव्ह, trying to optimize each and every price spent, avail all the freebies in the world. हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर मी चौकशी करतो, कॉफी फुकट मिळते की ते कॉम्प्लिमेंटरी मिळते बऱ्याच ठिकाणी. रोज करतात ते. संध्याकाळी झाली, मी ओस्लो वगैरे सगळं बघितलं. जैन आले संध्याकाळी. जैन म्हणजे मिस्टर मानकर, हाऊ डिड यू सिलेक्टेड मी? बिकॉज आय एम स्टेइंग इन आउटस्कर्ट्स. म्हटलं आय सिलेक्टेड यू ओनली बिकॉज यू आर सर्निंग इन जैन. I wanted somebody from India, and fortunately you happen to be from Bombay. Now you tell me, how did you landed in Oslo? Well, Mr. Mankar, I was working in Bombay for donkey's years with a Norwegian company. Norwegian petroleum करतात, खूप प्रसिद्ध आहे, Norwegian company. But when his child happened to us, and we realized that he is suffering from autism, you will not believe in India there are no structured cares taken, facilities, allowances and everything. It is completely absent from Indian system. My boss noted, who happens to be a Norwegian, we used to discuss this matter when he was going, कारण तो 10 वर्षाचा मोठा झाला. My boss gave me an option. He said, Mr. Jain, I will transfer to Oslo because Norwegian social systems are far better to cater for autism sufferers. म्हणजे कोण कोणत्या गोष्टी करता स्थलांतर करतं हे तुमचं स्थलांतर झाल्याशिवाय कळणार नाही. आय वॉज शॉक्ड. माझा त्या दिवशीचा ब्लॉग अत्यंत वाचण्यासारखा आहे, कारण मी माझं पहिलं पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, द मेमॉर ऑफ 66 डेज. नॉर्मली मेमॉर हे व्यक्तीचं असतं, पण ते जे 66 दिवस होते, त्यांनी त्या दिवसांनी मला जे काही शिकवलं ते त्याच्यात मी टाकलंय. प्लस इट वॉज ॲड्रेस टू द वर्ल्ड बॅकपॅकर्स, इट वॉज नॉट ॲड्रेस टू द इंडियन्स. म्हणून म्हटलं आपण इंग्लिश लँग्वेज घेऊ आणि आय एम इक्वली इफेक्टिव्ह इन इंग्लिश ऑल्सो. तर ते पुस्तक लिहिलं, त्याचं चॅप्टर आहे. मी रात्री म्हणजे झोपूनही शकलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30-6 मला निघायचं होतं गाडी घेऊन. बरोबर 5:30 वाजता मिसेस जैननी नॉक केलं. कॉफी, बेड कॉफी काय असेल ती नॉक केलं. आम्हाला दोघांनी कॉफी दिली. व्हॉट यू वुड लाईक टू हॅव फॉर ब्रेकफास्ट? मैंने हिंदी में कहा, हमको शर्म आ जाएगी ऐसा मतलब, नहीं बोले आपको जो नाश्ता करके करना पड़ेगा. माझं शेड्यूल डिपार्चर 6 वाजून 30 मिनिटाचं होतं, ते 8:30 होतं. बट आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. याचं कारण आय वॉज हॅव्हिंग माय ओन व्हेकल. मी जे स्कूटर घेऊन फिरतो ना आपल्या देशामध्ये किंवा बाहेर तिथे सगळ्या मी कार घेऊन फिरतो, याचं कारण असं असतं की तुमचं स्वतःचं व्हेकल असेल
तर युअर बॅकपॅकिंग बिकम मोर इफिशियंट. तुम्ही कुठेही कसेही राहू शकता. त्या माणसाने ह्या गेल्या म्हणजे त्या बाईने, पुरुषाचा तर विशेष संबंध नसतोच कारण ते बाहेर असतं, पण ह्या 8-10 तासामध्ये आम्हाला जे प्रेम दिलं ते अफलातून होतं. पण आम्हाला, मला आणि माझ्या मित्राला त्यांच्या दुःखाला स्पर्श करतात. कुठे जाऊन सांगतील हे स्वतःचं दुःख ते बाहेर त्या नावेमध्ये? कोणाला आहे का वेळ तिथे? कोणाला समजणार आहे का ते? इन्फ्रास्ट्रक्चर सगळं एकदम टॉप आहे हो, त्याच्याबद्दल वादच नाही. संवाद करायला माणसं नाही ना. युरोप फार भन्नाट आहे. 2 महिने 3 महिने 4 महिने तुम्हाला बरं वाटतं तिथे, नंतर मोनोटोनी सेट्स इन. युरोपचा विंटर हा भयानक विंटर असतो. डिप्रेशन मध्ये तुम्ही निघून जाता. तिथले लोकल लोक, याचं मी उदाहरण बघितलेले, आता ते खूप गोष्टी नाही सांगत, पण याचं मी उदाहरण बघितलेले आहे. मी जिच्याकडे राहिलो होतो, दुसरी एक गोष्ट होती, तिच्या वडिलांकडे मी चुकून गेलो, आई वडिलांकडे. तर त्या अंधाऱ्या खोलीमध्ये घर एकदम अशा छोट्या छोट्या रूम्स त्या, आणि हे दोघं जण 80-90 वर्ष जगतायत आणि इतके जखम झाले की विचारतच नाही. मला वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून जेव्हा मी तिच्या फॅमिलीकडे चौकशी केली तेव्हा. तर हे असं आहे, कोणता जैन तुम्हाला कधी भेटेल त्याचं दुःख कधी समजेल. शेअरिंग इज केअरिंग. अजूनही मिस्टर जैन, मिसेस जैन माझ्या संपर्कात आहे. इन केस इफ आय ट्रॅव्हल टू ओस्लो टुमॉरो, I don't have to book Airbnb. I can stay with them. पुढची गंमत सांगतो. तिथनं मी निघालो आणि बँडस्टँड नावाचं एक गाव होतं. 1 तास झाले की सांगा, तुम्ही केले का मोठी झाले? 10 मिनिटात उठून घेऊ चालेल. शेवटची गंमत तर फारच इंटरेस्टिंग आहे. मी गेलो नॉर्वे मध्ये, ज्या एरियात मी फिरत होतो त्याला फ्यॉर्ड्स म्हणतात. फ्यॉर्ड्स म्हणजे माहिती काय? डोंगराळ प्रदेश असतो आणि समुद्र आतमध्ये आलेला असतो, आणि तो 5 आणि 10 किलोमीटर नाही, 100 किलोमीटर आतमध्ये आलेला असतो. त्यामुळे इथून तिथे जायचंय तुम्हाला तर असा चक्कर मारून तो डोंगर पास करून तुम्हाला जायला लागतं. आणि नॉर्वेला जायचं मेन कारण म्हणजे मला नॉर्दर्न लाईट्स बघायचे होते. त्या शहरामध्ये कधी कधी नॉर्दर्न लाईट्स बघायला मिळतात, पण ते मला काही मिळालं विचार नाही. तर मी गेलो, तर मला जंगलामध्ये फिरायची इच्छा होती आणि फ्यॉर्ड्स मला बघायचे होते, म्हणून मी कार हायर केली होती. कार हायर केली आणि 1 दिवस म्हटलं आपण उन्हाळपणे राहायचं. उन्हाळपणे राहायचं म्हणजे काय? तर हॉस्टेलचं बुकिंगच नाही करायचं, बघू काय. असं करत 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 ते सगळे डोंगर वरचं खालीचं सगळं निसर्ग बघत 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 त्या बँडस्टँड नावाच्या एका व्हिलेजमध्ये आम्ही येऊन पोहोचलो. तिथे मला जायचंच होतं. ते व्हिलेज अतिशय सुंदर होतं. त्या व्हिलेजमध्ये 8च घरं होती आणि एक चर्च होतं, आणि समोर अथांग आणि सुंदर समुद्र होता. ते सगळं फिरलं, अख्खं गाव फिरलं वगैरे वगैरे वगैरे. मला मित्र म्हणे, अरे आपलं राहायचं काय? म्हटलं काय राहायचं काय नाही, आपण इथेच झोपायचं. इथे म्हणजे कुठे? म्हटलं आपल्या प्लॅनप्रमाणे आपण आज गाडीत झोपणार आहोत. तर तिथे तो असा हे होता, पट्टा होता समुद्राच्या शेजारचा डेव्हलप केलेला. तर तिथे एक तो काहीतरी ते फ्रेंच फ्राईज वगैरे विकणारा माणूस होता. दिवसभर आम्ही त्याला बघत होतो, तो काहीतरी विकतोय काहीतरी देतोय. खूप गर्दी पण नव्हती. दोनदा आम्ही बहुतेक त्याच्याकडे काही खायला घेतलं. त्या 2दा घेण्यामध्ये कमर्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये त्याला मी मित्र करून टाकलं. नीट बघायला काय हरकत आपल्याला, की प्रामाणिकपणे वगैरे वगैरे तू काय करतो, किती काम करतो वगैरे असे फालतू ज्याला गेलं काही शब्द आहे माझ्या दृष्टीने त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे त्या प्रश्नांना. पण मी रॅपो जेवणाकरता म्हटलं तू राहायला कुठे जातो, गाडी इथं राहतो का? नाही म्हणे मी 40 किलोमीटर दूर राहतो वगैरे 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 सांगितलं. त्याने मला संध्याकाळी 5-6 वाजता विचारलं की मिस्टर मानकर वेअर आर यू गोइंग टू स्टे? So I said we have not decided because this village is very very expensive and most probably we will be staying in the car itself. We will be sleeping in the car. It is okay with us because we have designed our plan that way. So Mr. Mankar, don't worry. काय सांगतोय आता आपण? Do you see the toilet there? Yes, there is the washroom, there is the toilet. Ultra modern facilities होते. So we take this key. आणि सांगितलं tomorrow morning you can have that facility, get yourself freshen up
and then move to the next destination. आपल्याला मेन फॅसिलिटी काय पाहिजे असते हे सगळे. आणि युरोपमध्ये असं नाही बरं का, जेंट्स मंडळी कुठेही जाऊन काही करा असं नाही. 1 युरो दिल्याशिवाय समाधान मिळत नाही, अशी ती परिस्थिती आहे. तर त्याने आम्हाला ती सगळी फॅसिलिटी ओपन करून दिली. त्यामुळे तुम्हाला जर दुकानातलं काही पाहिजे असेल तर ते पण सांगा, ते पण मी देतो. म्हणजे नॉर्वेमध्ये आपण थोडी जंगलामध्ये जंगलामध्ये आम्ही सगळं ट्रेकिंग वगैरे पण केलं, पण ते विशेष नाही केलं. तर हे सगळे अनुभव जे आहेत ना ते फार इंटरेस्टिंग आहे. आज तुमच्या समोर एक श्रीमंत माणूस उभा आहे, अतिशय श्रीमंत आहे. कशाने आपण श्रीमंती कशावर मोजतो? पैसे. पैसे कदाचित नसतले माझ्याकडे, पण अनुभवाने अनुभूतीने मी प्रचंड श्रीमंत. बहुतेक कितनी सिटीज बरोबर मी काम केलेलं आहे. ते विविध असताना स्वीडिश लोकांबरोबर काम केलं. स्वीडनमध्ये गेलो तेव्हा त्यांच्याबरोबर आता रिसेंटली गेलो तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं ते बघितलं. नंतर हेल्सिंकी वगैरे असा खूप प्रवास केलेला. जपान हा माझा प्रचंड आवडता देश आहे. पण मला जर कुणी विचारलं पूर्वी विचारायचे की तुला कोणता देश आवडायचा, तर मी त्यांना अमेरिका सांगायचो. जोपर्यंत मी जपानला भेट दिली नव्हती तोपर्यंत अमेरिका हा मला सगळ्यात जास्त आवडलेला देश आहे. याचं एकच कारण, अमेरिकन लोक तुमच्या फंद्यातच पडतील. जवळजवळ 50 दिवसाच्या 50-60 दिवसाच्या ट्रॅव्हलिंग मध्ये मी जवळजवळ 30 दिवस गाडी चालवत होतो. एकदा मी गाडी सॅन फ्रान्सिस्कोवरून पिकअप केली, रेंटकार डेन्व्हर पर्यंत पोहोचलो. 1700-1800 किलोमीटर ड्रायव्हिंग केलं आणि 11 नॅशनल पार्क्स बघितले 13 दिवसामध्ये. ते सगळे सिरीजमध्ये आहे, कारण हे सगळे नॅशनल पार्क ही जी माउंटन रेंज आहे त्याच्यामध्ये आहे. तेव्हा सगळे नॅशनल पार्क मला एकही पोलिसांनी आढळलं. याचं कारण माझा जो काका आहे तिथे त्याने मला एकच मंत्र दिला, मानकर लेन बदलायची नाही गाडी चालवताना, आणि लेन बदलायची असेल तर मधल्या मिरर मध्ये नाही बघायचं, साईड मिरर मध्ये बघायचं. तेव्हाच तुला कळतं की मागचा माणूस किती स्पीडने येतो आणि आपल्याला जागा आहे की नाही लेन बदलायला. त्या एका फंडामेंटलवर त्या अमेरिकेमध्ये खूप गाडी चालवतात. तेव्हा एकंदरीत अशी सगळी गंमत जम्मत आहे. मी थांबायला तयार आहे, कारण ह्या डोक्यामध्ये इतकं भरलेलं असतं की विचारता सोय नाही. पण कुणाला जर एखादा अर्धा प्रश्न असेल विचारायचा तर तो विचारू शकता. कारण काय सांगणारा सांगत जातो, तुम्ही ते मनोरंजन म्हणून घेता. पण तुम्हाला मग कार्यक्रमण करायचं असेल, आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट यू बिकम ऍक्टिव्हेटेड, यू गेट स्पार्क, यू इनिशिएट समथिंग. विचार हा माझा देव आहे आणि तुमच्या विचार म्हणजे तुमच्या विचारांमध्ये जर सकारात्मकता आली, पॉझिटिव्हनेस आली तर तोच आहे आपला देव. त्याच्यानुसार तुम्ही पुढे जायचं. तुम्हाला काय आहे प्रश्न? तुम्ही थांबत तयार आहे. येस सर. एक विचारायचं हा, बॅकपॅकर कसं काय ओळखायचं? बॅकपॅकर ओळखणं फार अवघड आहे, कारण बॅकपॅकिंग हा प्रवास विविध पद्धतीने विविध मार्गाने करता येतो. आणि बॅकपॅकिंगचे रूल्स अँड रेग्युलेशन असं नाही की कपड्यांचा आकार असंही नाहीये. तुम्ही किती संशोधनाला तयार आहात, तुम्हाला किती सौंदर्यासक्ती आहे, तुम्हाला किती शोधून काढायचं आहे. आणि बाहेरचं जाऊ दे शोधणं, तुम्ही स्वतःला तरी शोधलंय का? At the end of this session, I would say that backpacking should be done solo. Solo. नवऱ्याला किंवा बायकोला सुद्धा घेऊन जाऊ नका. आता बाय चान्स शी वॉज लकी अँड शी इज व्हेरी एबल backpacker, so we have traveled together. But when there are दोघांमध्ये 20 देश मी माझे जास्त बघितलेले आहे. त्याचं कारण समटाइम्स इट हॅपन्स दॅट आय कुड नॉट टेक हर वगैरे. पण जेव्हा तुम्ही एकटे प्रवास करत असता तेव्हाच तुम्ही स्वतःशी बोलत असता, अन्यथा तुम्ही स्वतःशी बोलत नाही.
बॅकपॅकिंगने प्रवास केल्यानंतर तुमचा आत्मविश्वास इतका वाढतो की यू बिकम इंडिपेंडंट. इफ यू आर इंडिपेंडंट देन यू आर तंत्र. स्वतःच्या तंत्राने तुम्ही चालू शकता. आणि तुम्ही जेव्हा स्वतःच्या तंत्राने चालता, प्रवास करतात, एखादी इव्हेंट एन्जॉय करतात, that is the highest possible enjoyment in your life because you are discovering something very unusual. म्हणजे तुमचा आता विश्वास नाही बसणार. दासबोध मी 4 वेळा वाचायला घेतलं, 100-125 पानांच्या पलीकडे गेलो नाही. नाशिक ते कन्याकुमारी या प्रवासामध्ये माझं पहिलं डेस्टिनेशन शिवथरगड असेल. थांबणार मी तिथे. मी शिवथरगड मध्ये 750 पानांचा दासबोध कंप्लीट झाल्याशिवाय उठणार नाही. मी खूप धार्मिक आहे का? नाही. आध्यात्मिक आहे का? नाही. रामदासांनी काय सांगितलंय हे तर या आयुष्यात समजून घ्या. मी फक्त निरूपण वाचणार आहे. ते श्लोक वगैरे केले त्या रामदासी जो आहे सज्जनगडचा, त्यांनी मला 400 पानांचा 800 पानांचा लक्षात दिला. त्यांचे मोठं पुस्तकच दिले, हे वाच म्हणे. नाही जमलं, घरी बसून होत नाही. तर पुढची ट्रिप मी तिथनं सुरू करणार. आधी सज्जनगड. तुम्हाला हे माहिती आहे का की गुरुदक्षिणेमध्ये नुकतेच रामदास स्वामींच्या याच्यावरच एक रामदासी येऊन गेले. 3 दिवस प्रचंड भारी लेक्चर झालं. 3 दिवस मी अटेंड करायचा प्रयत्न केला. त्यात स्वार्थी असतो. मी त्यांच्याकडे गेलो लेक्चर संपल्यानंतर. म्हटलं सर माझी तिथे व्यवस्था होईल का शिवथरगडमध्ये? होईल ना. पुढचे 6-7 दिवस मी जेव्हा शिवथरगडमध्ये असेल तेव्हा मला एकूण पैसे खर्च होणार. याच्यामुळे काय होतं, यू एक्सपांड. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स वाईट करता, डीप करता. दुसरा आणि शेवटचा प्रश्न. धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. विपुला संस्थेचे खूप खूप आभार. आपल्याला भेटायचं. धन्यवाद. हो हा सांगतात हे हे सांगतील मग उठा. आपलं काही चालतं. आमच्या अध्यक्षांना नाही चालणार. बसा बसा. हॅलो. सरांनी बोलताना थांबूच नाही असं सगळ्यांना वाटत होतं, पण वेळेचं बंधन सगळ्यांनाच आहे. त्यामुळे सरांना शेवटी सांगावं लागलं की आता 10 मिनिटात. मी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. पण 30 तारखेच्या प्रोग्रामला नक्की या. किती तारखेला? 30 जुलै संध्याकाळी 6 आणि 6 म्हणजे 6लाच. तुमचे मित्र प्रवीण मानकरांचे आपण जे व्याख्यान आयोजित केलं आणि आपल्या सर्वांनाच या व्याख्यानातून त्यांनी पूर्ण जग फिरून आणल्यासारखं आपल्याला वाटलं. अगदी जपान, युरोप, अमेरिका सर्व देशांमध्ये असं त्यांचे अनुभव अनुभवले. त्यामुळे माणसाने माणसासमोर वागावे, की सर्व जगच ते आपलं घर आहे असं जाणवतं. त्याची प्रचिती आपल्याला या व्याख्यानातून आली. मानकरांची ओळख मगाशी करून दिली, पण त्यातली काही न करून दिलेली ओळख तुम्ही आता करून देणार थोडीशी पुढे 1-2 मिनिटात. आमचे मित्र आहेत. 1975, 76, 77 पासून आम्ही बॅचमेट, म्हणजे आम्ही एकाच वर्गात 40 विद्यार्थ्यांच्या डिव्हिजन मध्ये आम्ही शिकलेलो, ग्रॅज्युएट झालेलो. ही व्यक्ती आता जशी होती तशीच तेव्हा पण होती. तेव्हाच आम्हाला ते पाय दिसले होते त्यांचे. तो ग्रॅज्युएट होताच त्यांनी
ICW एक्झाम पास केली होती आणि आमच्या वर्गातला पहिला विद्यार्थी की ज्यांनी पळून लग्न केलं होतं, लव्ह मॅरेज. आणि आम्हाला सगळ्यांना आमच्या वर्गात आमचे शिंपी म्हणून सर होते, त्यांना ते जरा घाबरले होते. हा असा आपला विद्यार्थी पळून गेला. ते आम्हाला सगळ्यांना समजावं, काही काळजी करू नका, तो आहे आपलाच विद्यार्थी आहे, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याच्यानंतर तो कॉलेजमध्ये असताना जॉब पण इंडस्ट्रीमध्ये पकडला होता आणि शिकून त्याला असं त्याचे स्नेही एक यांनी सांगितलं इथे राहू नका, तू बाहेर जा. आणि तेव्हा तो पैसे कमवण्यासाठी पैसे कमवायचे ना बाहेर, म्हणून तो आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा जॉब केला. आणि तिथनं मग त्याच्या सगळ्या एकदम पर्सनॅलिटी मध्ये त्यांनी जे बदल घडून आणले ते आता आपल्याला सगळे त्यांनी व्यक्त केले आणि आपल्याला बघायला पण मिळाले. असं एक डायनॅमिक आणि एक एकदम उत्स्फूर्त असं कधी कोणते मानपान न ठेवणारा आमचा मित्र. मला अनुभव होता, एकदम मी बोल होतो आणि तो कुठून येत होतो सांगून कुठलं तरी. तुम्हाला म्हणे तू कुठे, मी येतोच म्हणे तिकडे. ते तिकडे लगेल असेल का मार्गे उगवला आमच्या शेतावर, काय नाही. ती एन्जॉय, यू डोंट लाईक टू आस्क परमिशन ऑफ एनी पर्सन ऑर यू डोंट केअर फॉर व्हॉट अदर विल्स थिंक अबाउट इट. टू मेक यू लाफ आय मे से by traveling all over the world, yes, he fulfilled one criteria to be prime minister of the country because he has visited more than 75 countries. Thank you. Thanks for listening my patiently listen to my speech. एक अनाउन्समेंट करायची आहे फक्त. तुम्ही करा. सर्वांना आपल्या आदरणीय रोचना दीदींतर्फे आमंत्रण आहे. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. तर हा समारंभ पुढच्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्र्यंबक रोडला BLVD नावाचं हॉटेल आहे, तिथे शाम को 4 बजे संध्याकाळी 4 वाजता एक फार सुप्रसिद्ध असे विद्वान आचार्य वागीशजी, हे आग्र्याजवळ त्यांचा मला वाटतं इटा ना, आग्र्याजवळ इटा नावाचं एक गाव आहे, तिथे ते असतात. अतिशय विद्वान व्यक्ती आहेत. तर त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळेल आणि दिदींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण जाऊया. दिदींचं हे पुस्तक आहे ते भगवद्गीतेवर लिहिलेलं आहे. सुनो कृष्ण क्या कहते हैं, सुनो कृष्ण क्या कह रहे हैं. हां, तर कृष्ण काय सांगतोय आपल्याला त्याचं वर्णन दिदींनी त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये केलेलं आहे. तसं भगवद्गीतेवरती हजारो पुस्तकं आतापर्यंत लिहिलेली आहेत, परंतु हे थोडं वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे आणि ते वाचनीय आहे. अवश्य वाचा. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, तर आपण सगळेजण अवश्य या असं आग्रहाचं आमंत्रण दीदींच्या तर्फे मी आपल्याला देत आहे. धन्यवाद. आपले अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांना सप्रेम भेट द्यावी.